खूप इंटरेस्टिंग रील आहे, प्लीज स्किप करू नका. समजा तुम्ही एखाद्याला विश्वासाने पैसे दिले आणि ती व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाहीये, तर तुम्ही लीगली काय करू शकता? सगळ्यात पहिलं म्हणजे पैसे दिल्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. बँक किंवा युपीआय ट्रान्झॅक्शन, प्रॉमिसरी नोट्स, अग्रीमेंट, पैसे परत करण्याचं आश्वासन आणि इतर इम्पॉर्टंट कागदपत्र या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. 2, तुम्ही तुमच्या ऍडव्होकेट मार्फत लीगल नोटीस पाठवू शकता. लीगल नोटीस मध्ये ठराविक मुदतीत पैसे परत मिळण्याची मागणी तुम्हाला करता येते. नोटीस मध्ये कधी रक्कम दिली, किती रक्कम दिली आणि ती कधी परत करायची याचा उल्लेख करता येतो. आणि लीगल नोटीस देऊनही पैसे परत मिळाले नाहीत तर तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये मनी रिकव्हरी सूट दाखल करू शकता आणि तसे लागू असल्यास व्याज आणि खर्चाची मागणी सुद्धा करता येते. पैसे वसुलीच्या दाव्यामध्ये लिमिटेशन पिरियड सुद्धा खूप महत्वाचा आहे. अनेक मनी रिकव्हरी क्लेम्स मध्ये साधारणपणे 3 वर्षाची लिमिटेशन लागू होऊ शकते. मात्र ती नेमकी कधीपासून सुरू होते हे व्यवहाराच्या कागदपत्रावर आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणून कुणाला मोठी रक्कम उधार देत असाल तर तोंडी व्यवहार करू नका. शक्यतो लिखित पुरावा आणि स्पष्ट रिपेमेंट टर्म्स ठेवा. अशाच सोप्या भाषेत लीगल इन्फॉर्मेशन हवी असेल तर अकाउंटला फॉलो करा. मी अकाउंटवर लीगल रिलेटेड आणि माइंडसेट रिलेटेड कंटेंट बनवत असतो.